मंडळी, वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा ट्रेंड हल्ली पाहायला मिळतोय. मात्र जालन्यातील हातडी या छोट्याशा गावातील फिजिओथेरपीचं शिक्षण पूर्ण केलेल्या उच्च शिक्षित तरुणीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला आहे. आपल्या वाढदिवसाला तब्बल 1000 रोपे खरेदी करून प्राजक्ता काळे हिने गावकऱ्यांच्या मदतीने आपल्या गावात त्यांची लागवड केली आहे. पाहुयात प्राजक्ता हिच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाविषयी. नमस्कार, माझे नाव प्राजक्ता श्यामसुंदर काळे, गाव हतडी, तालुका परतूर, जिल्हा जालना. माझे नुकतेच फिजिओथेरपीमध्ये शिक्षण पूर्ण झाले आहे. ह्या वर्षी आपण उन्हाळ्यामध्ये बघितलं असेल की सगळीकडे खूप उन्हाची तीव्रता जाणवत होती. त्यामध्ये मी माझ्या गावी गेले तर माझ्या लक्षात आले की तिकडे खूप झाडं कमी झालेली आहेत. मग ती झाडं वानरांमुळे कोणी तोडली आहेत तर कोणी काही वेगळ्या कारणांमुळे. तेव्हा मी विचार केला की आपण याच्यावर काय करू शकतो. मग मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा निश्चय केला की आपण ह्या वर्षी 1000 झाडांची लागवड करायची आहे. मग 1000 झाडांची लागवड करणे ही फक्त लागवड नव्हे, त्याचं संगोपन देखील करणे. म्हणून मी माझ्या गावामध्ये सर्वांना सोबत घेऊन जिल्हा परिषद शाळा, शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन 1000 झाडांची लागवड 13 जुलै 2024 रोजी हतडी गाव येथे केली. जी झाडं आपण लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये असे काही झाडं आहेत ज्यांचे खूप उत्तम असे आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत. सर्व गावकरी व मुलांनी मिळून या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सर्वांनी मिळून झाडं लावली व ती संगोपन करण्याचा देखील त्यांनी निश्चय केला आहे. प्राजक्ता काळे या उच्च शिक्षित तरुणीने पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा न करता वाढदिवसावर होणारा खर्च पर्यावरणासाठी केला आहे. तब्बल 1000 झाडे लावण्याचा संकल्प प्राजक्ता हिने विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासामुळे येणारा ताणतणाव कमी व्हावा म्हणून हार्टफुल रिलॅक्सेशन एक्सरसाइज त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. मेंदू विकसित करणारे व्यायाम व फोकस वाढवणारे व्यायाम देखील शाळेमध्ये मी घेतलेले आहेत. हार्टफुलनेस रिलॅक्सेशन म्हणजे शिथिलीकरण आपण त्यांच्याकडून करून घेतले आहे, ज्यामुळे आजकाल होणारा अभ्यासाचा ताणतणाव मधून त्यांना सुटका मिळेल व त्यांना चांगली अनुभूती होईल. मी सर्वांची आभारी आहे आणि मी विनंती करते की आजकाल आपण जो खर्च करतो वाढदिवसाला, तो खर्च आपण काहीतरी पर्यावरणासाठी नवीन निदान एक तरी झाड लावण्यामध्ये आपण केला पाहिजे. या उपक्रमासाठी निवडण्यात आलेली वृक्ष देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्राचीन भारतीय परंपरा असलेली वृक्ष यासाठी निवडण्यात आलीत, ज्यामध्ये वड, पिंपळ, जांभूळ, चिंच, आवळा, आजान वृक्ष यासारख्या वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी या श्रमदानामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्याचबरोबर ही झाडे जगवण्याचा संकल्प देखील केला. प्राजक्ता काळे यांनी इतरांना देखील वाढदिवस असाच पर्यावरणासाठी साजरा करण्याचं आवाहन केलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.